तो संस्कार जर का आपण तातडीने फेकून दिला, ज्याप्रमाणे एखादं फडकं धुळीमध्ये पडलं असेल, ते आपण लवकर उचलून फेकून दिलं तर त्या कापडाला फारशी धूळ लागत नाही. पण जास्त वेळ ते त्या धुळीमध्ये राहिलं तर त्याची धूळ जास्त लागते. तसं मनामध्ये आलेला मोहाचा विचार हा मी जर का त्याच वेळेला फेकून दिला आल्या आल्या किंवा दुर्लक्ष केला म्हणजे, तर त्या गोष्टीचा संस्कार माझ्या मनावरती ठसत नाही, उमटत नाही, मोठ्या प्रमाणावरती होत नाही, सखोल होत नाही. पण ती जर का गोष्ट मी घोळवत राहिलो, त्याच्यावरती विचार करत राहिलो, त्याच्यावरती काहीतरी प्रतिवाद करत राहिलो, काय बरोबर काय चुकीचा उगीच विचार करत राहिलो, तर मात्र त्या गोष्टीचा मोठा संस्कार मनावर होतो आणि चिंतनाने तो खोल जातो. पुढे कृतीने आणखीन सखोल संस्कार निर्माण होतो. म्हणून मनाने केलेलं पाप ते पापच नव्हे, असं एका साधकाला गुरुदेव रानडेंनी सांगितलं. ते नुसता विचार आला आणि गेला या अर्थाने म्हटलेले. मनाने केलं ते पाप नव्हे, याचा अर्थ तुम्ही मनामध्ये विचार घोळवत ठेवा आणि तरी देखील काही पाप लागणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. याचं कारण का, मनामध्ये विचार घोळवत राहिल्याने मनाची ती टेंडन्सी तयार झाल्यानंतर त्याच्यातनं पुन्हा सात्विक अवस्थेत मनाला यायला तुम्हाला जो त्रास सहन करायला लागणार आहे तेच त्याचं फळ आहे त्या कर्माचं. किती गोष्ट मी मनामध्ये घोळवत ठेवली पण कृती तशी केली नाही, पण मी ती गोष्ट मनात घोळवत ठेवली, तर मन ज्या अवस्थेपर्यंत जाईल, जेवढं खाली जाईल, तिथून परत ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेपर्यंत महाराजांच्या समोर डोकं ठेवताना तिथे महाराज आहेत ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तयार होण्यासाठी मन जे शुद्ध लागेल त्या अवस्थेपर्यंत यायला तुला खूप अंतर पार करायला लागेल. ते कष्ट घेणं, ते कष्ट तुला पडणं, हे त्याचं फळ आहे. आपण जे आधी घोळवत ठेवले ना सगळे विकारांचे विचार. म्हणून महाराज म्हणायचे की किमान माझी हाक तुमच्यापर्यंत ऐकू जाईल एवढ्या अंतरावरती राहा. तर चिंतन त्या गोष्टीचं करत राहिलं तर त्यानंतर पुढे होणाऱ्या कृतीतून जे काही पाप होणार आहे त्याची ती पूर्वतयारीच असते. त्यामुळे मानसिक कर्म चिंतन स्वरूपात जात नाही तोपर्यंत त्याचा लेप फारसा नसतो. पण चिंतन झालं की त्याचे संस्कार मनावरती होतात आणि त्याचे संस्कार हे त्याचं फळ असतं. पुढे त्या चिंतनाचं कृतीत पर्यवसान झालं की त्याचा संस्काराचा ठसा पक्का होत जातो आणि म्हणून मानसिक कर्माचं फळ अजिबातच नाही असं म्हणता येणार नाही. ते त्याच्या आधिक्यावर आणि तीव्रतेवर अवलंबून असतं. नुसता विचार आला आणि गेला तर फळ नाही, पण घोळवला तर मात्र त्याचा संस्कार हे फळ भोगावंच लागतं. नामस्मरणाने त्याचा जोर कमी होतो. त्या ठिकाणी ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, ज्या वेळेला मी नाम घेतो आहे त्याला त्या ठिकाणी ईश्वर आहे ही त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला स्पष्ट होण्याकरता माझं मन तेवढं शुद्ध असायला लागतं. ते मन जर का शुद्ध नसेल, त्याच्यावरती जर का आधीच्या कुठल्या तरी गोष्टींचे, प्रत्येक वेळेला कुठल्या तरी वाईट घाणेरड्या विकारांचेच संस्कार असतील असं काही नाही, पण कुठल्या तरी सांसारिक गोष्टींचे संस्कार असतील, ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टींमध्ये मन गुंतलेलं असेल, तर त्याच्यातून बाहेर येऊन ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, कारण सूक्ष्म आहे ना, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव पकडणार कशी? आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला मनामध्ये धरतो किंवा कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण आकलन करतो व्यवहारामध्ये, त्याला आयदर त्याला काहीतरी रूप असतं, त्याला काहीतरी शब्द असतो, शब्द स्पर्श रूप रसगंध, याच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानाने आपण ती गोष्ट समजून घेत असतो, कुठलीही गोष्ट जगातली. पण अस्तित्वाची जाणीव, प्युअर अस्तित्वाची जाणीव ही गोष्ट अशी आहे की ज्याला शब्द स्पर्श रूप रसगंध यापैकी काहीच नाहीये. मग ती धरणार कशी?
तर ती अस्तित्वाची जाणीव धरायची एकाच माध्यमातून असते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला म्हणलंय की आत्मपणाने अनुभवणे, स्व स्वस्वरूपी ती गोष्ट अनुभवणे, त्याने आपल्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्यावेळेला आपण महाराजांच्या ठिकाणी महाराजांच्या फोटोसमोर आपण नमस्कार करतो, त्या ठिकाणी महाराज आहेत असा भाव मनामध्ये धरून नमस्कार करतो, त्याला माझी जर का साधना चांगली असेल तर त्या चांगले साधना असलेल्या व्यक्तीला हे जाणवतं की माझी जर का साधना चांगली असेल तर नमस्कार करताना महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव मला अधिक स्पष्टपणाने जाणवते. याचं कारण ती अस्तित्वाची जाणीव मी स्वतःमध्ये अनुभवलेली असते साधना करत असताना. केवळ भावना ही जितक्या झटकन आपण मनावरती आणू शकतो. कशाला करायचे साधना? नमस्कार करताना तेव्हा फक्त विचार करू आपण की तिथे महाराज आहेत, झालं. पण ती भावना आपण जेवढ्या झटकन मनावरती आणू तितक्याच झटकन ती भावना खालीही उतरते. कारण भावनेचा स्वभावच वरखाली होणं हा आहे. भावना ही सुद्धा एक प्रकारची वृत्तीच आहे, त्यामुळे तिचा स्वभाव वरखाली होणं हा आहे. मनातल्या भावना, विचार, कल्पना या सगळ्या येतात आणि जातात. एक गोष्ट येत जात नाही, बदलत नाही, कमी जास्त होत नाही, ती म्हणजे अस्तित्वाची जाणीव. आणि त्या शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेला जर का माझा स्पर्श दिवसातून एकदा झाला असेल तर त्या गोष्टीचा लख्ख ठसा माझ्या अंतःकरणावरती पडलेला असतो. आणि म्हणून ध्यान ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, कारण त्याच्याने आपण ते आपल्या स्वतःमध्ये अनुभवतो. याचं कारण शेवटी महाराज किंवा देव, ईश्वर या सगळ्या चा अनुभव जर का त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर तो अस्तित्वाच्या जाणीवेचा अनुभव हा आपल्याला आपल्याच अस्तित्वाच्या जाणीवेतूनच घ्यायला लागतो. याचं कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सोडून इतर कोणाच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा अनुभवच नाहीये. कसा असेल? आपण आहोत एवढंच आपल्याला कळत असतं अनुभवाने. दुसरा आहे ही गोष्ट आपला विचार असतो, आपलं ते नॉलेज असतं. पण आपल्याला अनुभव एकाच गोष्टीचा असतो, ते म्हणजे आपण आहोत या गोष्टीचा आपल्याला अनुभव असतो फक्त. हा अनुभव आम्ही जितका स्पष्ट अंतःकरणाला त्याची ओळख पटवून देत राहू ध्यानामध्ये, तितकं आमची साधना आणखीन आणखीन भरीव होत जाते असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ही गोष्ट सातत्याने करत राहणे, की अस्तित्वाची जाणीव धरण्याचा प्रयत्न करणे, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. सुरुवात करताना मला जर का स्व म्हणजे काय हे एकदम कळत नसेल, पण माझी प्रभू श्री रामचंद्रांवर श्रद्धा आहे, खूप माझा भाव आहे, त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून सुरुवातीला रामराया आहे ही गोष्ट धरून पुढे पुढे केवळ तो आहे या त्याच्या आहेपणावर फोकस करणे, या त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर फोकस करणे आणि ती अस्तित्वाची जाणीव स्वतःमध्ये सेन्स करण्याचा प्रयत्न करणे.
जाणीवेवर अवधान एवढंच ध्यान आहे. ते आता आपण करूया. हल्ली आपण 20 मिनिटं ध्यान करतो. त्यानुसार आता आपण 20 मिनिटं ध्यानाला बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि त्यानंतर 20 मिनिटं ध्यान करूया. हरिओम. जे काही बोलणं झालं ते सगळं स्वामींच्या चरणी समर्पित. हरिओम. ओ